ठरलं तर मग 9 एप्रिलच्या एपिसोडचा थरारक प्रोमो. मालिकेच्या आगामी भागात एक मोठा ट्विस्ट येणार आहे. मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडलेले अर्जुन आणि सायली अखेर घरी परतणार आहेत. घरात सर्वजण काळजीत असताना कल्पना प्रतापला विचारते, अहो काय झालं तिथे? तितक्यात सर्वांच्या नजरा दाराकडे वळतात. दारात सायली आणि अर्जुन सुखरूप उभे असतात. त्यांना जिवंत पाहून घरच्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. अर्जुन आणि सायलीला सुखरूप पाहून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिच्या हातातील ताट खाली पडतं. तिचा पूर्ण प्लॅन फसला हे पाहून ती सुन्न होते. आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी प्रिया तडक तुरुंगात नागराज आणि महिपतला भेटायला जाते. तिथे ती संतापून महिपतवर ओरडते, तुम्हाला काहीच जमत नाहीये, काहीच जमत नाहीये. म्हणून तर ते अर्जुन सायली धडधाकट जिवंत परत आलेच घरी. आता काय करू मी? दुसरीकडे अर्जुन, सायली आणि चैतन्य रूममध्ये चर्चा करत असतात. सायली गंभीर होत चैतन्याला म्हणते, चैतन्य भाऊजी, हा साधा अपघात नव्हता, तर हा घातपात होता. यावर चैतन्य चक्रावून विचारतो, म्हणजे? अर्जुन अत्यंत गंभीरपणे आणि ठामपणे म्हणतो, हो चैतन्य, हा एक वेल प्लॅन्ड ॲक्सिडेंट होता. अर्जुनचा हा खुलासा ऐकून चैतन्याला मोठा धक्का बसतो. आता अर्जुन आणि सायली या षडयंत्राचा पर्दाफाश कसा करणार? प्रिया आणि महिपतचा खेळ आता संपणार का? हे पाहणं रंजक ठरेल. पाहायला विसरू नका ठरलं तर मग पुढील भागात.